न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. आपण बघतोय की काल एक दुःखद घटना घडली, त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका प्रायव्हेट विमानाच्या अपघातात त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली गेली. यातच आता राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार, आता नेमकी राष्ट्रवादीचं काय होणार, असे तर्क वितर्क जे आहेत ते आता लावल्या जात आहेत. आपल्यासोबत काही पिंपरी चिंचवडचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यामध्ये नाना कांबळे असतील, बापूसाहेब गोरे असतील, बाळासाहेब सळ असतील, यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. खरं तर नाना महाराष्ट्रभर आहे, मात्र ते झाल्याच्या नंतर कालपासूनच लावले जात आहे की राष्ट्रवादीचा आता अध्यक्ष कोण होणार, राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे जाणार, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरावरती हा अजित पवारांचा म्हणजे छाप आहे, त्यांचा शिक्का आहे. म्हणजे इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता असली काय असली सुद्धा आजपर्यंत हे शहर हे फक्त अजित पवारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं त्यांच्या निधनानंतर राजकीय गोटामध्ये ज्या काही हालचाली होतात त्याचा थेट परिणाम पिंपरी चिंचवड शहरावरती नक्कीच होणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचं नक्की काय होणार भविष्यामध्ये हे जाणणं किंवा हे पाहणं अतिशय गरजेचं ठरणार आहे. खरं तर काल परवा म्हणजे कालच निधन झालेले, आता आजचा दुसरा दिवस आहे, पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने आता ह्या म्हणजे 5 तारखेला जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर राष्ट्रवादीला काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि जर पक्ष संघटन म्हणून जर स्ट्रॉंग पद्धतीने ठेवायचं असेल, त्या पद्धतीने राष्ट्रवादी म्हणून जर अस्तित्व ठेवायचं असेल तर या संदर्भात पवार साहेबांना, मोठ्या पवार साहेबांना या बाबतीत काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि आता येत्या 2-3 दिवसात ते काय भूमिका घेतात ह्याच्यावरतीच खरं तर चित्र सगळं स्पष्ट होऊ शकतं. एकंदरीत आपण जर बघतो त्यांनी सांगितलं की मोठं पवार आहे. तुम्हाला काय वाटतं, काय होतं? अजितदादा वारल्यानंतर खूप मोठी त्यांच्यामध्ये पोकळी निर्माण झाली. त्यांच्यानंतर कोण हा खूप मोठा प्रश्न. त्यांच्या जवळपास राष्ट्रवादीमध्ये कोणीही नेता नाही, आज तरी दिसत नाही. त्याच्यामुळं त्यांच्या जवळपासचा एखादा पदाधिकारी पाहावं लागेल. अशा या 4 ते 5 पदं अजितदादा सांभाळत होते. ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 झाली. म्हणजे जेमतेम या पक्षाला 27 वर्ष झाले असताना संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी दादांनी कामाचा चपाटा लावला, तर त्यांच्या तोडीचा आज तरी माणूस राष्ट्रवादी नाही. आता प्रश्न असा येतो की राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण असणार, दुसरा विषय की अर्थमंत्री कोण असणार, उपमुख्यमंत्री पदावर कोण असणार, असे अनेक प्रश्न या अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेले आहेत. मला वाटतं आजच त्यांचं निधन झालं असताना राजकीय पटलावर राष्ट्रवादीचं पुढे कोण काय होणार असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. चर्चा डिबेट सुरू झालेला आहे. माझं असं मत आहे की याच्यावर आताच नारायणजी सांगितलं असं राष्ट्रवादीची पहिली कॅबिनेटची किंवा त्यांची कोर बॉडीची बैठक होईल. या बैठकीमध्ये पहिले ठरेल की पक्षाचा अध्यक्ष कोणाला करायचं. दुसरं, फडणवीसांनी आताच काल जाहीर केलं राज्याचे मुख्यमंत्री की आम्ही पवार फॅमिलीला विचारून त्याच्याबाबत जो काही त्यांनी निर्णय घेईल, पवार ते सांगतील त्या पद्धतीने आम्ही पदाचं वाटप करू. आता 1-1.5 महिन्यावर अर्थसंकल्प आलेला राज्याचा. अशा अवस्थेमध्ये नवीन एखाद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्याला किंवा हे असं थोडं शक्य वाटत नाही. त्याच्यामुळं अर्थमंत्रीपद हे शक्यतो देवेंद्र फडणवीस घेतील आणि तात्पुरतं एक अर्थमंत्री आहे अर्थसंकल्प सादर करतील असं वाटतं. दुसरं असं की दादांनी पवार फॅमिलीनी हा पक्ष स्थापन केला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या पक्षाच्या प्रमुखपदी शक्यतो सुमित्रा पवार विशेष आहे त्यांनाच देतील अशी शक्यता, राजकीय शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे येते 2 ते 4 दिवसामध्ये काय निर्णय होईल त्यांच्या राजकीय पक्षामध्ये आणि कुटुंबामध्ये याच्यावर सगळं अवलंबून असणार.
ओके, निश्चितच आपण बघतोय की राष्ट्रवादीला रोजचा जो देखील तो शहरामध्येच नाही, राजकीय वर्तुळात टक्के लाभलेला होता. म्हणजे एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून काय वाटतं? तर्कवितर्क किती होत असेल, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये काय ठरलंय, हा पहिला बेसिक प्रश्न आहे. काल संध्याकाळी उशिरा म्हणजे रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबाची बैठक झाली आणि विशेष म्हणजे त्या कुटुंबाच्या बैठकीला सुमित्रा वहिनी आणि पार्थ आणि जय हे उपस्थित होते. म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी ठरलंय. आता जर काही ठरलं असेल तर आपण हा विचार करून त्याच्यावरती मल्लीनाथी करणे किंवा त्याच्यावरती आपण आपला विचार मांडणे हे मला तरी काही योग्य वाटत नाही. पण व्हायला काय हवं हे जर मी विचारलं एक पत्रकार म्हणून मला जर तुम्ही विचार तर माझं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात आणि दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन जयंत पाटील असतील किंवा रोहित पवार असतील अशा कुणाकडे तरी ही सूत्र दिली जावीत. सुनेत्रा वहिनी राज्यसभेवर आहेत तर त्यांनी राज्यसभेवरती सुनेत्रा वहिनी त्याच्यानंतर सुप्रिया सुळे वगैरे यांनी वरचं राजकारण बघावं आणि खालचं राजकारण इथं इतर लोकांना सांभाळू द्यावं असं माझे व्यक्तिगत मत आहे. आता त्यांच्या कुटुंबात काय ठरलं हे अजून आपल्याला कुणाला माहित नाही. ते गुलदस्तात आहे. हे सगळं कळेल कधी, पब्लिकली कधी येईल तर त्यांचे काय विधी होतील ते सगळे विधी संपल्यानंतर याच्यावरती पब्लिकली चर्चा होईल. त्याच्या अगोदर आपण त्याच्यावरती मल्लीनाथी करणं किंवा चर्चा करणं हे निरर्थक आहे असं माझं मत. खरं तर बाळासाहेब आपण बघितलं की महानगरपालिका त्यानंतर या आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात अनेकांची नावे समोर होते. आता असं कोणी कॅन्सरला येईल का? पहिलं अजित पवार होते की तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे असा म्हणणारा नेताच आज इथे नाही. तर या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावरती काही फरक पडेल का? पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावरती सगळ्यात मोठा फरक हा पडेल की तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण मुळात आत्ता जे राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरती निवडणूक लढवली ज्यांनी त्यातलेही बहुतेक भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते. केवळ अजितदादा आहेत आणि ते आपल्याला मदत करतील म्हणून ती मंडळी राष्ट्रवादीत टिकली आणि काहीतरी होईल बुवा, सत्तेच्या जवळ तरी येऊ आपण, सत्तेच्या जवळ आलं तर आपली बार्गेनिंग पॉवर वाढेल या अपेक्षेने ते राहिलेले आहेत. ते काही इच्छेने राष्ट्रवादी म्हणून किंवा राष्ट्रवादीचेच आपण कट्टर आहोत म्हणून राहिलेले लोक फार कमी आहेत. तेव्हा अगदी हाताच्या बोटावर मोजणं इतके. जे 37-36 लोक निवडून आलेत त्याच्यापैकी बहुतेक लोकांनी याच्या अगोदर बीजेपीशी संधान बांधलेलंच आहे ना, कमी जास्त प्रमाणात बांधलेलंच आहे. पण आता केवळ अजितदादांमुळे आपलं काहीतरी होईल या अपेक्षेने ते थांबले होते. आता अजितदादाच नाही, मग सेकंड कमांड कोण आहे हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत तरी हे लोक स्टँड बाय राहतील. त्याच्यानंतर बघू सेकंड कमांड कोण ठरेल त्याच्यावरती ही बाकीची मंडळी ठरवतील. निश्चितच आपण बघतो की येत्या काळामध्येच आता पवारांचा पक्ष चालवणारा कोण त्यावरती जे आहे ते आता हे राजकारण ठरणार असल्याचं मत जे आहे ते सर्व ज्येष्ठ पत्रकार यांनी मांडलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही स्टँड बाय जे लोक आहेत की जे राष्ट्रवादीचे होते आणि ते दादामुळे टिकून राहिले होते त्याच्यावरती परिणाम होणार का हे बघणं बाळासाहेबांनी म्हटलेलं आहे. तुमचं काय मत आहे? माझं तर असं मत आहे की दादाचा भरवसा असं त्याचे टॅगलाईन आहे राष्ट्रवादीची, दादा का भरवसा. तसं दादाच्या भरोश्यावर या शहरातले अनेक मातबर नगरसेवक भाजपला डावलून, जसे की शेखर चिंचोडे असतील, संदीप वगैरे असतील, असे अनेक मंडळी भाजपला सोडून राष्ट्रवादीमध्ये येऊन निवडून आलेले आहेत. त्यांना अपेक्षा होती की दादा आपल्याला मागं पुढं कसलं तरी पद मिळेल किंवा सत्तेमध्ये वाटा मिळेल किंवा त्याचा फायदा होईल या उद्देशानं ते आले होते. निश्चितच दादा गेल्यामुळं जसं राज्याच्या राजकारणावर परिणाम झाला तसाच पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. कारण हे आत्ताच कालची घटना घडल्यानंतर अनेक नगरसेवकांच्या, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की आता पुढं काय, भीतीयुक्त वातावरणामध्ये ते आत्ता आहेत की पुढं काय होईल आमचं. तर अनेकांचं असं मत आहे की आता बाळासाहेब म्हणले की मोठा गट भाजपमध्ये जाऊ शकतो.
पण मला असं माझं असं मत आहे की भाजपला आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची तशी सत्ता स्थापनेसाठी गरज राहिलेली नाही. कारण त्यांचेच 85 लोक त्यांना सांभाळणं गरजेचं आहे, त्यांना पदं देणं गरजेचं आहे, त्यांना सत्तेचा वाटा देणं गरजेचं आहे. जर काही 20, 25, 30 लोक जर आले, राष्ट्रवादी त्यांच्याकडे आले, तर त्यांच्याच नगरसेवकांना त्यांना न्याय देणं अवघड होईल, अडचणच होईल. त्यामुळे मला तरी वाटतं की हे राष्ट्रवादीच्या लोकांना भाजप त्यांच्याकडे घेईल असं वाटत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की परिणाम होणार का, तर निश्चित परिणाम होणार आहे. पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये अनेक लोक कामं करून घेण्यासाठी, जर आपण बघितलं की ज्यावेळेस अजयदादांचं सत्ता होती त्यावेळेस अजयदादांनी या शहरातल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकाचे सुद्धा स्वतःहून कामं केलेले आहेत. अगोदर त्यांच्या नगरसेवकाची कामं बाजूला ठेवले, परंतु विरोधी जे नगरसेवक आहेत विरोधी पक्षातले त्यांचे कामं केलेत. परंतु आत्तापर्यंतच्या 5 वर्षाच्या काळामध्ये भाजपच्या असं काय होताना दृष्टीत आलं नाही. अनेक राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या तक्रारीत की आमचे कामं रुकलेले आहेत, आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तीच भीती आत्ताच्या पुढच्या नगरसेवकाला निश्चित आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढचं राजकारण हे राष्ट्रवादीच्या नगरसेवकासाठी खूप अडचणीचं जाईल. जर का राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाने तर राज्यस्तरीय एखादा चांगला निर्णय घेऊन एक ठोस पर्याय जर ठेवला राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या नंतरचा, तर बरेचसे लोकांना जीवदान आल्यासारखं वाटेल, एक ताकद आल्यासारखे वाटेल आणि आहे ते नगरसेवक त्याच जागेवर राहतील, काही प्रमाणात का होईना राजकारण सक्सेस करतील असं मला वाटतं. नाना, आपलं काय मत आहे याच्यावरती, काय परिणाम आहे? मी 2 गोष्टींवरती म्हणजे साधारणतः दृष्टिक्षेप टाकणार आहे. पहिले बाळासाहेब ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने की पवार फॅमिली काय निर्णय घेतोय हा त्यांचा तो पार्ट आहे, ते त्यांच्या पद्धतीने राजकारणाकडे. पण एक सर्वसामान्य माणसाच्या म्हणून काय अपेक्षा असू शकतात त्याच्यावरती पहिले बोलणार आहे. आणि दुसरं मग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संदर्भामध्ये काय परिणाम होऊ शकतात त्याच्यावरती पण मी थोडंसं हे करणार आहे. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे बाळासाहेब ज्या पद्धतीने म्हटले की सुनेत्रा वहिनींना या संदर्भामध्ये जाऊ दे, मला नाही वाटत की त्यामुळं आज जर कार्यकर्ता इथले नगरसेवक, कारण जी पिंपरी चिंचवड महापालिकेची अवस्था ते थोड्याफार कमी फार अंशाने संपूर्ण राज्यभरामधल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर इथले नगरसेवक इथले कार्यकर्ते मजबूतपणे जर पक्षाला बांधून ठेवायचे असतील तर त्या ताकदीचं नेतृत्व पवारसाहेबांनी पुढे आणणं गरजेचं आहे. आणि जर त्या पद्धतीने जर झालं तरच हा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परत हे न होता, स्प्लिट न होता एका ठिकाणी मजबूत राहतील. जर असं करायचं असेल तर सगळ्यात पहिलं महत्त्व म्हणजे की ही केवळ एक सर्वसामान्य माणसाची अपेक्षा म्हणून की मग सुप्रिया सुळेंना राज्यात आणून त्यांना उपमुख्यमंत्री करणं गरजेचं आहे. आणि त्या जर उपमुख्यमंत्री झाल्या आणि जर त्यांच्या हातामध्ये जर सगळी सत्ता जर गेली तर निश्चितपणे जो कार्यकर्ता आणि जे नगरसेवक वगैरे ते परत ठामपणे राष्ट्रवादीच्या बरोबर राहू शकतात. अन्यथा दुसरा कोणीही नेतृत्व त्यांनी जर हे केलं तर त्याला तितकंसं जुमानलं जाणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं सुप्रिया सुळेंची ताकद वाढवणं, त्यांचा हात बळकट करणं, त्यांना उपमुख्यमंत्री करणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की पार्थ पवारांचा जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, राजकीयदृष्ट्या सर्व्हाइव्ह करायचा असेल तर मग सुप्रिया सुळेंना म्हणजे विधानसभेवरती आणून लोकसभा बारामतीची जी रिकामी होणार आहे तिथं पार्थ पवारांना उभं करून त्यांना लोकसभेवरती पाठवून त्यांनी म्हणजे पार्थ पवारचा पण सर्व्हाइव्ह होऊ शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत पण होईल. जर असं झालं नाही, या पद्धतीने झालं नाही तर आजच इथं बाळासाहेब ज्या पद्धतीने म्हटले की मुळात आधी निवडणुकीच्या आधीच काही लोक भाजपवर जायच्या तयारी झाले, केवळ दादांमुळं ते इथं थांबलेले होते. आज जवळपास 27 ते 30 लोक केव्हा पण उडी मारण्याच्या तयारीमध्ये, भाजपमध्ये उडी मारण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यांना ती संधी मिळेल आणि इथं जास्तीत जास्त 4 ते 7 फक्त लोक राष्ट्रवादीचे राहू शकतात, बाकी सगळेच्या सगळे भारतीय जनता पार्टीवर. जरी बापूसाहेब म्हणत असले की भाजपाला आता गरज नाही, त्यांच्या ह्याची प्रश्न भाजपाच्या गरजेचा नाही. इथं निवडून आलेल्या प्रत्येकाला आपली राजकीय महत्वाकांक्षा खूप महत्वाची आहे. ह्या शहरातला राष्ट्रवादीचा एक फार मोठा नेता की ज्याला त्याच्या जवळच्या नातलगाला त्याची महत्वाकांक्षा होती की तो स्थायी समितीचा सभापती झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळे आडाखे आखलेले होते. आज विरोधात बसण्यापेक्षा तो जर सत्तेमध्ये गेला, जर भाजपमध्ये सत्तेमध्ये गेला तर त्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला त्याच्या जवळच्या नातलगाला
स्थायी समितीचा सभापती करता येणं सोपं आहे. त्याच्याकडे बार्गेनिंग पॉवर आहे, तो तेवढा किमया करू शकतो, तेवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे भाजपच्या लोकांवरती काय होईल काय नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. पण ह्या माणसाची ही ताकद आहे, ही क्षमता आहे, त्याच्याकडे ती जादुई कला आहे आणि त्यामुळं त्याला राष्ट्रवादीमध्ये न राहता उलट भाजपमध्ये गेलं तर त्याला त्याचं जे अपेक्षित स्वप्न आहे ते साध्य करता येऊ शकतं. त्यामुळं जर तेवढा स्ट्रॉंग नेतृत्व जर राष्ट्रवादीला मिळालं नाही तर मग मात्र अशा पद्धतीचं चित्र पिंपरी चिंचवडमध्ये होऊ शकतं. आणि दुसरीकडं अशाच पद्धतीचं हे सगळं राज्यभरामध्ये म्हणजे ज्या प्रश्न पिंपरी चिंचवडचे जशी हे राजकीय परिस्थिती तशी राज्यभरामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे ह्या प्रत्येकाला आता आपली आपली भूमिका घ्यायला संधी मिळू शकते आणि राष्ट्रवादीला परत अतिशय वाईट दिवस येऊ शकतात. तेव्हा मग पर्याय राहणार नाही राष्ट्रवादी अखंड भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करण्याशिवाय. जर करायचे नसेल पक्ष म्हणून इथं जर त्यांना मजबूत करायचं असेल तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सुप्रिया सुळेंशिवाय कोणताही पर्याय नाही असं वाटतंय. बघू पुढे काय घडतं ते. ओके बाळासाहेब, आपण जर बघितलं तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध होऊ नये दादांनी त्यांना तिकीट दिलं, त्याचबरोबर त्यांना निवडून आणलं आणि निवडून आणल्याच्या नंतर एक मोठं पद ते म्हणजे विधानसभेचं उपाध्यक्षपद त्यांना दिलं. असेच आता अण्णा बनसोडे काय निर्णय घेतील, काय वाटतं तुम्हाला? अण्णा त्यांची बनसोडे भूमिका काय असेल? अण्णा बनसोडे काय निर्णय घेतील तुम्हाला परत एकदा सांगतो. अजून पवार कुटुंबाने आपले पत्ते उघड केलेले नाहीत. पवार कुटुंब ज्यावेळी आपले पत्ते उघड करेल त्यावेळी राज्यात कोण नेतृत्व करणार, देशात कोण नेतृत्व करणार, मग ते सुनील तटकरे असणार आहेत का, प्रफुल्ल पटेल असणार आहेत का, छगन भुजबळ असणार आहेत का, जयंत पाटील असणार आहेत का, की मग रोहित पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे असणार आहेत, हे अजून ठरायचंय. हे ठरल्यानंतर जर समजा इथल्या लोकांना किंवा इथल्या स्थानिकांना असं जर वाटलं की आपण अडचणीत येतोय तर उलाढाल सुरू होईल. पण आत्ता तुर्तास मला नाही वाटत 3-4 महिने काही होईल. एक लक्षात घ्या, म्हणजे पुढचं राजकारण म्हणून सांगतो, एप्रिलमध्ये शरद पवारांची मुदत संपतीये राज्यसभेची. एप्रिलमध्ये शरद पवारांची मुदत राज्यसभेची संपल्यानंतर खरं म्हणजे याच्यावरती विचारविनिमय होईल असं माझं मत आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. याचं कारण असं की जोपर्यंत शरद पवार राज्यसभेवर आहेत तोपर्यंत पक्ष बीजेपीच्या दावणीला बांधायचा का हे ठरणार नाही. हे कधी ठरेल ज्यावेळी शरद पवार हे राज्य म्हणजे राज्यसभेच्या सदस्य पदावरून पायउतार होते. आता त्याच्यानंतर आता तसं पाहिलं तुर्तास लगेच इमिजिएट प्रभावाने म्हणजे लगेचच्या प्रभावाने अर्थमंत्रीपद हे सीएम कडे जातं, लगेचच्या प्रभावाने मुख्यमंत्र्याकडे दिलं जातं. तर मुख्यमंत्री आता बजेट सादर करतील, त्याला अडचण येणार नाही. मला वाटतं या सर्व गोष्टींवरचा निर्णय हा एप्रिल महिन्याच्या नंतर होईल असं माझं मत आहे. मग तोपर्यंत अण्णा बनसोडे हे उपाध्यक्ष राहतील, तोपर्यंत तर नक्की राहतील. मग पुढे काय निर्णय घेतला जाईल त्याच्यावरती ते पुढे राहणार की नाही हे ठरेल. तुम्हाला काय वाटतं बापूसाहेब यांची काय भूमिका असेल अण्णा बनसोडे? मला असं वाटतं की जर अण्णाबाबत आपल्याला विचार करायचा असेल तर थोडं पाठीमागे जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस अण्णा बनसोडे एका साध्या झोपडपट्टीच्या प्रभागातून निवडून आले त्यावेळेस त्यांना शरद पवार आणि अजितदादा एकत्र असताना त्यांना स्टँडिंगचं अध्यक्षपद दिलं. त्याच्यानंतर ज्या वेळेस अण्णा बनसोडेंना आमदारकीला तिकीट द्यायचं त्यावेळेस संपूर्ण राष्ट्रवादी एका बाजूला होती आणि फक्त अण्णा आणि दादा यांच्या एकत्र असल्यामुळं अण्णांना त्यावेळेस आमदारकीचं तिकीट दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण पक्षाचा विरोध डावलून केवळ अण्णाच्या प्रेमापोटी, कारण सर्वात जवळचे आणि प्रामाणिक आणि विश्वासू म्हणून अजितदादाचे अण्णा बनसोडे यांचं नाव घेतलं जातं. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही, कारण अनेक वेळा असे मोठमोठे प्रकरण घडलेले आहेत. ज्यावेळेस त्यांना आमदारकीला तिकीट द्यायचं त्यावेळेस विरोध झाला,
तरी दादांनी त्यांना तिकीट दिलं, आमदारकी तिकीट दिलं आणि निवडून आले. त्याच्यानंतर ज्यावेळेस विधानसभेचं ज्यावेळेस काहीतरी पद द्यायचं, शहरातून राष्ट्रवादीला एखादं काहीतरी द्यावं असा ज्यावेळेस विचार आला, त्यावेळेस पहिला विचार अजितदादांनी अण्णा बनसोडेचा केला, त्यांना उपसभापती केलं. त्याच्यानंतर आता त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या मुलाला उमेदवारी देत असताना अनेक प्रभागात विचार झाला. त्यावेळेस प्रत्येक प्रभागातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या मुलाला विरोध केला. परंतु आणि हा विरोध दादापर्यंत गेला होता, तरीही दादांनी सगळ्यांचा विरोध डावलून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. एकंदरीत हे सगळं बघितलं तर मला असं वाटतं की काही जरी झालं तरी दादाला सोडून किंवा पवार फॅमिलीला सोडून अण्णा बनसोडे कुठलाही विचार करणार नाही. कारण ते सगळ्यात विश्वासू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही जरी पक्षात कुठलेही निर्णय होतील, अध्यक्ष कोण करतील, उपाध्यक्ष किंवा राज्याच्या याच्यावर पदावर कुणावर बसतील, पक्षाच्या किंवा मंत्रिमंडळात कुणाला घेतील, हे सगळं काही जरी झालं तरी मला असं वाटतं की अण्णा बनसोडे पवार फॅमिलीला सोडून दुसरीकडे जाणार नाहीत, विचार करणार नाहीत, असं माझं ठाम मत आहे. काय वाटतं ना आपल्याला, काय मला दोघांच्या मताशी मी सहमत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी पवार साहेबांना एप्रिल महिन्यामध्ये निवृत्ती व्हायला वेळ असला तोपर्यंत ते जर हे करणार, ते हा राष्ट्रवादीचा विषय झाला. पण 5 तारखेला राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. जर हे वातावरण जर अशा पद्धतीचं राहिलं आणि जर सहानुभूतीची लाट निर्माण झाली तर त्याचे परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागू शकतात. त्यामुळं भारतीय जनता पार्टी इतके दिवस हा प्रश्न पेंडून ठेवू देणार नाही. हे कुठल्याही परिस्थितीत या संदर्भात त्यांना निर्णय घ्यावा लागणार. आम्ही भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीत आम्ही पवार फॅमिली बरोबरच आहोत अशा पद्धतीचं चित्र निर्माण करणं गरजेचं आहे. तर जिल्हा परिषदमध्ये त्यांना अपेक्षित यश परत मिळू शकतं. अन्यथा ह्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो आणि भारतीय जनता पार्टीला तोटा होऊ शकतो. त्यामुळे इतके दिवस एप्रिल पर्यंत मला नाही वाटत हे सगळं थांबेल. हा विषय आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर जेवढा 5 फेब्रुवारी जेवढा लवकर संपेल तेवढा लवकर सोडवण्याचा संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा निश्चितमध्ये असेल. दुसरं महत्वाचं की ज्या पद्धतीने ह्यांनी अण्णा बनसोडेंच्या बाबतीत हे सांगितलं तरी सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येकाला कुठेतरी राजकीय कुठलं तरी आपली महत्वाकांक्षा असते. त्या महत्वाकांक्षा कशा कुठल्या परिस्थितीमध्ये पूर्ण करायच्या हे प्रत्येकजण आपापलं गणित आखणार आहे. त्यासाठी केवळ लॉयल्टी, आज विरोधात राहून पण लॉयल्टी दाखवणारे लोक आहेत ना, त्यामुळे प्रश्न त्याचा अजिबात कुठे येतच नाही. त्यामुळं जर त्यांना जर संधी मिळणार असेल आणि जर त्या पद्धतीने त्यांच्या राजकीय जर म्हणजे त्यांच्या असलेल्या पदावरती जर गदा येणार असेल किंवा हे करत असेल तर ते त्या पद्धतीने त्यांचा निर्णय घेऊ शकतात ना. ते भविष्यामध्ये नक्की ह्या काय घडामोडी घडतात ह्याच्यावरती ठरेल. पण मला नाही वाटत की बापू म्हणतात त्या पद्धतीने की केवळ लॉयलिटीच्या नावाखाली म्हणून ते आपलं सगळं राजकीय हे सगळं पणाला लावतील असं वाटत नाही. बघू काय चित्र पुढे आता निर्माण होता येते. नक्कीच आपण बघतोय की येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या काही निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीचे निकाल लागायच्या पहिलेच पवार फॅमिलीमध्ये कोणीच तरी स्टँड व्हायला पाहिजे असं मत देखील या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.